लहान मुलांमध्ये दिसणारे सामान्य आजार आणि त्यावरती उपचार काय आहेत हा आजचा विषय आहे. आपल्यासोबत आहेत केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर सोनाली बिजरगे. मॅडम, बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केल्या. तर या दिवसांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, मग ती आपण वाढवण्यासाठी काय करू शकतो? ते सांगितले म्हणजे आपल्याला हेल्दी डाएट फॉलो करायचं. पहिली गोष्ट हम्म. न्यूट्रिशियस अँड हेल्दी डाएट. आता कसं आहे, आपल्याला पण बाहेर खायचं सवय असते आणि बाहेर आपण खातोय आणि पाणी वगैरे तेच बाहेर पिले की मुलं आजार पडतात. मग हम्म. फक्त म्हणजे असं नाही म्हणत की म्हणजे इट इज खायचंच नाही आहे, असं नाही आहे. म्हणजे असं सांगितलं तर कोणी पालन पण नाही करणार. तुम्ही कुठेही जाता तिथं बघायचं की ते हायजिनिक आहे की नाही, हम्म. फर्स्ट हम्म. गोष्ट. आणि जे पण तुम्ही जेवण करताय ते म्हणजे उकळायला पाहिजे, म्हणजे गरम असायला पाहिजे. हम्म. थंड करून हम्म. आता तुम्ही सकाळी केले आणि संध्याकाळी तेच खाताय म्हणजे तिथं पण इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे हम्म. गरम गरम त्याच वेळी प्रिपेअर केलेलं जेवण तुम्ही खायचं. आणि वॉटर शुड बी म्हणजे घरी तरी उकळून थंड केलेलं पाणी तरी चालतेच, नाहीतरी फिल्टरचे पाणी. बाहेर पण कुठे तुम्ही जाताय ना तिथं पाणीचं बॉटल एक तुमचं म्हणजे घेऊन जावा तुमच्या ह्याच्यात. आणि दुसरं म्हणजे त्यांना न्यूट्रिशियस फूड घरी तुम्ही आपल्याला फ्रूट्स, सगळे फ्रूट्स व्हेजिटेबल्स ते तुम्ही बाळाला म्हणजे मुलांना हे करायचं, प्रोत्साहन करायला पाहिजे की ते हम्म. खाऊ देत. आणि रात्री झोपताना थोडं दूध आणि हळदीचं दूध जर तुम्ही दिलं तर जिंजर आपण म्हणतोय जिंजरची पण ते पण चांगलं असते, जिंजरचं पाणी किंवा हे आपण घालून ते देतोय थोडं, ते पण त्याच्यामध्ये पण इम्युनिटी वाढते आपल्या बाळाचं. आणि झोपणं गरजेचं आहे. आताचे मुलं काय करतात, झोपत नाही व्यवस्थित आणि एकदम सकाळी उठून हे जातात, त्यांना ते ॲसिडिटीचा त्रास. म्हणजे आपण बघतोय 7वी 8वी मुलांचं म्हणजे त्यांनी म्हणतात की आपल्याला वाचायचं आहे, अभ्यास करायचा आहे, रात्रभर जागतात आणि सकाळी उठून स्कूलला जातात. त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकते, जसं की उलटी आणि ॲसिडिटीचा प्रॉब्लेम, बाळाला डोकं हम्म. दुखणे, हे सगळं होऊ शकते. त्यामुळे झोपायचं एक व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित झोपायला पाहिजे. एक्सरसाइज असं नाही की फक्त वाचायलाच लागणार बाळ, एक्सरसाइज पण करायची तेवढंच इम्पॉर्टंट आहे त्यांना. हम्म. आणि बाकीचं जे रुटीन घरचे केअर आपण करतो ते करायला पाहिजे. हम्म. बरोबर. म्हणजे मेन म्हणजे पाणी जे आपण पितो किंवा वापरतो त्याची खूप काळजी घेतली पाहिजे आणि त्यासोबत जो आहार तुम्ही सांगितला, गरम गरम जेवलं पाहिजे आणि म्हणजे शक्यतो घरीच खाल्लं पाहिजे. आपण बाहेरही गेलो तर हायजीन थोडंसं मेंटेन ठेवलं करेक्ट. आणि पाहिजे. घरी पण जेव्हा तुम्ही येता हायजीन प्रॅक्टिसेस ते इम्पॉर्टंट आहे. हँड वॉश. हम्म. आणि कुठेही आले की बाहेरचं आपण काय पकडतोय माहीत नसते, तो त्यामुळे पहिले अगोदर येऊन हँड वॉश, ते अगोदरचं ते रुटीनच होतं ना, जे पण म्हणजे ट्रेडिशनच होतं की घरी कोण येतात पहिले हात धुवून तोंड धुवून घरी यावं आणि पाय आतमध्ये धुवून येतात, बरोबर. यायचं. ते त्याचं सिग्निफिकन्स होतो. मग त्यामुळे हम्म. प्लीज ते पण फॉलो करा, दॅट इज इम्पॉर्टंट. बरोबर. पावसाळ्यामध्ये आता भिजणं नकळत होत जातं. मग ते भिजल्यानंतर आपण लगेचच काय काळजी घेतली पाहिजे? हां. आता बाहेर मुलं स्कूलला वगैरे जातात आणि घरी आले तोपर्यंत पाऊस, आता पावसाचं पण काही गॅरंटी नाही आहे, त्यामुळे कधी येऊ शकतं. हो ना. मग त्यांनी रेनकोट वगैरे नाही घातलं तर तरी पण घातले असेल तर पण थोडंफार भिजतात. जेव्हा बाळ घरी येतात त्यांनी पूर्ण जे पण वेट क्लोथ्स आहे, शूज, सॉक्स, वेट जे पण आहे सगळं काढायचं आणि त्यांना थोडं वॉर्म क्लोथ म्हणजे टॉवेलचं जे आहे त्याच्यावरती त्यांना पुसून द्यायचं. हम्म. फोकस शुड बी ऑन स्किन, म्हणजे स्किन आणि त्वचा आणि हेअरचं, म्हणजे ते थोडं सगळं ओलं व्हायला पाहिजे, म्हणजे ड्राय व्हायला पाहिजे, सुकायला पाहिजे. सुकायला पाहिजे. आणि तुम्ही लागलं तर बाळाला वॉर्म वॉटरनी आंघोळ पण घालून किंवा पोसू शकताय. आणि आले हम्म. की वॉर्म क्लोथ्स म्हणजे घरचं जे ड्राय केलेलं क्लोथ्स, बिकॉज आजकाल कसं आहे वाळलेलं क्लोथ पण ते म्हणजे होय त्यांचं ना, जरासं हे वास वाटतं वगैरे येतात. कच्चं. त्यामुळे वॉर्म ड्राय केलेले क्लोथ्स हां. त्यांनी घालून थोडं, त्यांनी आले की सॉक्स वगैरे घालून, बूट्स पाहिजे तर बूट्स घालून त्यांना थोडं म्हणजे असं गरमचं पाणी, गरम दूध, त्याच्यामध्ये थोडं हळदी वगैरे घालून किंवा सूप, गरम जेवण थोडं दिलं की ते म्हणजे हे होते. हम्म. म्हणजे एकंदरीत भिजून आल्यानंतर थोडंसं गरम त्यांना ठेवणं गरजेचं आहे. हो, हो. डोकं वगैरे पुसणं पुसणं. असेल, हां. त्या सगळ्या कॉमन गोष्टी आपण केल्या पाहिजेत. त्याचसोबत मॅडम, स्कूलला जातानाही लहान मुलांची आपण स्पेशली काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे घरी असताना तर या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो किंवा आई असते घरी, त्या सगळं बघत असतात. पण शाळेला जाणारी जी मुलं असतात त्यांना आपण काय काळजी सांगितली पाहिजे? जाता वेळी तेच आपल्याला मॉन्सून तुम्ही असं म्हटलं की मी सांगितले पूर्ण स्लीव्स घालून त्यांना पाठवायला पाहिजे.
कुठं ढास चावतात आपण सांगू शकत नाही, हो ना. आहे नाही आहे सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्या घरी जात पाठवतानाच त्यांना सकाळी थोडं व्यवस्थित न्यूट्रिशियस फूड म्हणजे फ्रूट्स असू दे किंवा ब्रेकफास्ट, नॉर्मल ब्रेकफास्ट जर करत जात असेल तर हेल्दी ब्रेकफास्ट करून त्यांना फ्रूट्स घालून दूध वगैरे पाजून त्यांना म्हणजे पाठवायचं. आणि फुल स्लीव्स घालायचं, थोडं त्यांना गरम ठेवायचं, स्वेटर वगैरे घालून गरम ठेवून त्यांना मॉस्किटो रेपेलंट पॅच जे आहे ते तुम्ही लावून पाठवू शकता, किंवा हाताला आणि पायाला मॉस्किटो रेपेलंट जे क्रीम अवेलेबल आहे रोशन ते लावून पाठवून द्यायचं. तिथं त्यांना बॉटल व्यवस्थित शुद्ध पाणी देऊन त्यांना पाठवायचं. त्यांना सांगायचं की बाहेरचं कुठलं पाणी प्यायचं नाही, मग तेच बॉटल घरचे जे पाणी आहे त्यांना ते देऊन पाठवायचं आणि तिथूनच पाणी प्यायचं. घरचे जे डबामध्ये तुम्ही देतात तेच येऊन, आणि येताना जे म्हणजे आले की असं प्रॉब्लेम झालं की त्यांनी वेट झाले म्हणजे त्यांचं पावसाळा भिजलं, तर हे सगळं रुटीनचं जे सांगितलं ते काळजी घ्यायचं. बरोबर. केली हेल्थ गाईड फोन इन लाईव्ह शो आपला सुरू आहे, ज्यामध्ये लहान मुलांमध्ये दिसणारे सामान्य आजार कोणते आहेत आणि उपचार काय आहे याविषयी आपण बोलतोय. मार्गदर्शन करतायत डॉक्टर सोनाली बिजरगी, ज्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या तज्ज्ञ डॉक्टर आहेत. तुम्हाला तुमचे प्रश्न काही असतील तर विचारा. नंबर आहे 9019904904.